हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. निर्मल चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आवळ्याचा मुरवडा. आवळा हा बहुगुणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आवळा जर का तुम्हाला पित्त झालं असेल आणि एक आवळ्याची फोड खाल्ली तर तुमचं पित्त कमी होतं. पोटदुखीवर, डोकोदुखीवर हा आवळा फार बहुगुणी आहे. आवळा हा साधारणतः थंडी चालू झाली की सुरुवातीच्या दिवसातच येतो, परंतु वर्षभर तो स्टोअर करण्यासाठी आपल्याला त्याचा मुरवडा किंवा आवळखंडी असं काहीही बनवून ठेवावं लागतं. तर आता आपण आज गुळाचा मुरवडा कसा करायचा हा बघूया. यासाठी मी घेतलेले 1 किलो आवळे. ते छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. ते धुवून झाल्यानंतर आपण त्यांना अशा पद्धतीने एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तुम्ही चाळणी ठेवायचे. त्या चाळणीमध्ये असं मुरवडे आपण वाफवून घ्यायचे. हे वाफवल्यामुळे खूप छान जवळजवळ 10 ते 15 मिनिटात वाफवले जातात. असा आवळा फुटेपर्यंत त्यांना आपण वाफवायचे, जेणेकरून ते वाफवले गेलेले असल्याने एक एक कडी त्याची अशी पूर्ण सुटते. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. निर्मल चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आवळ्याचा मुरवडा. आवळा हा बहुगुणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आवळा जर का तुम्हाला पित्त झालं असेल आणि एक आवळ्याची फोड खाल्ली तर तुमचं पित्त कमी होतं. पोटदुखीवर, डोकोदुखीवर हा आवळा फार बहुगुणी आहे. आवळा हा साधारणतः थंडी चालू झाली की सुरुवातीच्या दिवसातच येतो, परंतु वर्षभर तो स्टोअर करण्यासाठी आपल्याला त्याचा मुरवडा किंवा आवळखंडी असं काहीही बनवून ठेवावं लागतं. तर आता आपण आज गुळाचा मुरवडा कसा करायचा हा बघूया. यासाठी मी घेतलेले 1 किलो आवळे. ते छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. ते धुवून झाल्यानंतर आपण त्यांना अशा पद्धतीने एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तुम्ही चाळणी ठेवायचे. त्या चाळणीमध्ये असं मुरवडे आपण वाफवून घ्यायचे. हे वाफवल्यामुळे खूप छान जवळजवळ 10 ते 15 मिनिटात वाफवले जातात. असा आवळा फुटेपर्यंत त्यांना आपण वाफवायचे, जेणेकरून ते वाफवले गेलेले असल्याने एक एक कडी त्याची अशी पूर्ण सुटते. आपले आवळे वाफवून झालेले आहेत. हे बघा, असे पूर्ण ते निघत आहेत. आता आपण ते त्यातून काढून घेऊया. हे बघा, असं या छान वाफवले गेले, गाढ झाले. त्याच्यानंतर असे आपण एक एक कडी पूर्ण काढून घेऊया. त्याचे असे पटकन निघतात. ते छान वाफवले गेले की एक 15 ते 20 मिनटं आपण त्यांना वाफवायचे. पूर्ण गाढ झाल्यावर आपण काढले तर ते पटापट निघतात. आवळा हा चिरतरून ठेवण्यासाठी खूप उपयुक्त फळ आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. याचा आपण आवळा कंटे करून ठेवू शकतो, मुरवडा करू शकतो. हा मुरवडा वर्षभर टिकतो आणि आवळ्याचा मुरवडा 1 वर्षापेक्षा जास्तही टिकला तर त्याचा गुणधर्म वाढतातच. आणि याच्या आपण आवळ्याचा मुरवडा हा अख्ख्या आवळ्यांचा पण करू शकतो, परंतु असा जर का आपण फोडी करून केला तर तो लहान मुलांनाही खायला आपल्याला द्यायला इझी होतं. कारण अख्खा आवळा लहान मुलं खाऊ नाही शकत, तो वाया जातो. आणि हा गुळाचा असल्याने जास्त पौष्टिक आहे अजून. आजकाल बरेच जण साखर टाळतात खाणे. हे बघा, असे आपण पूर्ण काढून घेणार आहोत. हे बघा, आपण आता सगळ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत. त्याच्या 1 किलोच्या एवढ्या फोडी झालेल्या आहेत. जेवढ्या फोडी आहेत आपल्या तेवढंच आपण हा 1 किलो गहू घेतलेला आहे, तो किसून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला पटकन मेल्ट होईल तो. आता एक कढई घेऊया. कढई छान तापवून घेतलेली आहे. त्यात थोडं तूप घालून घेऊया. गाईचं तूप वापरते मी, तुम्ही कोणतंही वापरू शकतात, परंतु गाईचं तूप हे पचायला हलकं असतं. थोडं गरम करायचं आहे. त्यात आपण जे वाफवलेले आवळे आहेत त्यात आपण घालून घेणार आहोत. थोडं त्यांना आपण परतवून घेणार आहोत, जेणेकरून ते छान शिजतील. त्याला एक छान सुंदर स्मेल येते. हा मुरवडा वर्षभर सुद्धा आपला छान टिकतो. थोडा मीडियम फ्लेमवर करायचं आपल्याला हे सर्व. जे आपण वाफवताना थोडं काही पाण्याचा अंश राहिलेला असेल तो पूर्ण आपला
तुपाबरोबर परतला जातो. आवडा आपण जास्तीत जास्त आवडा खाल्ल्याने आपण चीव तरुण राहतो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. केससुद्धा काळे होतात, केस गळणे थांबतात, पोटाचे काही विकार असतील ते सुद्धा आवळा खाल्ल्याने कमी होतात. आपला आवळा परतून झालेला आहे. तर यात आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि त्यात थोडा गूळ पूर्ण घालून घेऊया. थोडा थोडा करून घालायचं, जेणेकरून त्याला छान पाणी सुटेल आणि आपला आवळा त्यातच आता शिजणार. सतत त्याला खालीवर करत राहायचं. असं ढवळत राहिल्यामुळे त्याला खाली पाणी सुटतं गुळाला. राहिलेला सुद्धा गूळ घालून घेऊया, कारण एकदम टाकलं तर ते आपल्याला ढवळायला जरा जड जातं. त्यामुळे आपण थोडा थोडा घालून घेणार आहोत. तसं छान खालून वर पूर्ण ढवळलं जातं, जेणेकरून तो गूळ खालीही लागत नाही आणि मीठ व्हायला मदत होते. थोडी गॅसची फ्लेम तुम्ही वाढवू शकता. गूळ मेल्ट व्हायला लागला की तो हलवायला सुद्धा हलका जातो. हे बघा, हळूहळू आवळ्याचा रंग बदलत चाललाय आणि गूळ आपला छानपैकी मेल्ट होतो. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निर्मत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता. सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच येईल. गूळ आपला बारीक पावडर केल्यामुळे छान मेल्ट होतो आहे. आजकाल बाजारामध्ये गूळ पावडरसुद्धा मिळते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ह्या गुळाच्याच पाकामध्ये त्याला आपण 10 मिनटं तरी 10 ते 15 मिनटामध्ये आपला मुरवडा तयार होईल. हे बघा, छानपैकी गूळ आपला मेल्ट होतोय. मुरवडा करताना आपण ॲल्युमिनियमचं किंवा पितळी भांडं वापरायचं नाही आहे, कारण ॲल्युमिनियमचा रंग त्यात उतरतो आणि पितळी भांड्यामध्ये कुठल्याही आंबट वस्तू आपण करत नाही. त्यामुळे मी स्टीलचं भांडं खास करून वापरलेलं आहे. गुळाचं पूर्णतः पाणी झालेलं आहे. हे बघा, असा आता गुळ आपला चांगला छानपैकी शिजतो आहे आवळा त्या गुळाच्या पाकामध्ये. अशा प्रकारे आता जवळजवळ 10 मिनटं झालेले. गुळ हा एकदम पातळ होतो, पण तुम्ही घाबरू नका, कारण त्या गुळाचा जसा असा पक्का पाक होत जाईल तसं असं तो गुळ आवडला जाईल. आणि पाक पूर्ण झाल्यामुळे तो मुरवडा छान टिकतो. 1 वर्षापेक्षा जास्तही राहिला तरी तो खराब होत नाही, बुरशी लागत नाही त्याला. अजून याला आपल्याला 5 ते 7 मिनटं गॅसवर ठेवायचं आहे. आपण बघू शकता असा छान पाक तयार होतोय तो, आणि मीडियम गॅसवरती आपण शिजू द्यायचं आहे. हे बघा, आता आवळ्याचा रंगही बदलतोय.
आवळ्याच्या ज्या आपल्या कड्या मोठ्या मोठ्या दिसत होत्या त्या छोट्या होत आहेत, कारण त्या आता शिजल्या जात आहे पाकामध्ये. मध्ये मध्ये आपण त्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून पाक खाली लागू नये. एक छानसा स्मेल येतोय त्याचा. रंग बघा किती सुंदर येतोय. पाच मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता त्या गुळामध्ये छान आपले आवळे शिजले जात आहेत. आणि बघा त्याचा कलर किती सुंदर येतोय. आवळ्याचा असा एवढा घट्टसर आपला गुळाचा पाक होईपर्यंत आपण त्यांना शिजवायचे आहे. जास्त पक्का पाक होऊ द्यायचा नाही आहे. आणि याला आपण आता गार करायला ठेवायचं आहे. गार करून जवळजवळ 2 तासानंतर हा आपल्याला काचेच्या बरणीत भरायचा आहे. काचेच्या बरणी यासाठी की तो आपल्याला वर्षभर टिकवला तरी तो खराब होत नाही. प्लास्टिकच्या बरणीमध्ये लवकर मुरवडा खराब होतो. त्यामुळे मुरवड्याचे प्रकार हे जे आहे किंवा लोणच्याचे प्रकार साधारणतः आपण काचेच्या बरणीतच ठेवायला हवे. हे बघा छान घट्टसर पाक आपला झालेला आहे. आता बघा तार तुटतोय त्याचा, याला एक तारी पाकसुद्धा म्हणतात. आणि पाक पूर्ण झाल्याचे हे जो असा फेस वरती येतो ते चिन्ह असतात की हा पूर्ण पाक आपला छान पक्का होत चाललेला आहे. त्या आवळ्यामध्ये रससुद्धा गेलेला आहे पूर्ण गुळाचा. असंच आपण आता 2 तास याच्यामध्ये गार व्हायला राहू देणार आहोत. हे बघा आता ह्या स्टेजला आल्यावर आपण गॅस आता बंद करणार आहोत. असं एवढा छान घट्ट होऊ द्यायचा आहे त्याला. हे बघा असे छान शिजवून त्याला लालसर रंग आलेला आहे. म्हणजे हा पूर्ण आता आपला आवळा गुळाच्या पाकामध्ये शिजलेला आहे. एवढा घट्ट होईपर्यंत आपण त्याला शिजवायचं आहे. आता गॅस बंद केला.